मोशी कचरा डेपोच्या जवळ असलेल्या इमारत पडून यामध्ये अनेक नागरिक अडकलेले आहेत. अग्निशामक दल त्याचबरोबर ती लष्कर जवान या ठिकाणी अगदी युद्ध पातळीवरती बचाव कार्य सध्या सुरू असल्याचं चित्र आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतं. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी अग्निशामक दलाचे पिंपरी चिंचवडचे विभाग प्रमुख या ठिकाणी आपल्या समोर आहेत. त्यांच्यासोबत चर्चा करू. सर, बचाव कार्य जवळपास 8 तासापासून सुद्धा अधिक काळ झालं सुरू आहे. नक्की बचाव कार्यासाठी काय अडचणी येतात आणि सध्याची परिस्थिती काय? साधारणतः 1:15च्या टायमिंगला जो कॉल भेटला त्याच्यानंतर आम्ही येऊन पाहणी केली असता बिल्डिंग आधी आता सुद्धा या स्थितीत आहे की ती केव्हाही कोलॅप्स होऊ शकते. त्याच्यामुळे आम्हाला एवढ्या मोठ्या दिक्कती येत आहेत की ती बिल्डिंग सेफ ठेवून आमचे कर्मचारी सेफ ठेवून आम्हाला रेस्क्यू करायचं आहे. त्याच्यामुळे जेवढं म्हणावं तेवढं ते सोपं नाहीये. तरी आम्ही आमच्या जीवावर उदार होऊन फ्लोअर मध्ये आम्ही होल मारला आणि त्याच्यामधून आमचे 2-3 कर्मचाऱ्यांना आतमध्ये पाठवून रेस्क्यू करेन 6 कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले आणि 2 कर्मचारी अजून हे झालेले आहेत. टोटल 23 कर्मचारी होते. त्यातले 5 कर्मचारी बिल्डिंग कोलॅप्स होताच बाहेर पडलेले आहेत. राहिलेले 6 कर्मचाऱ्यांचा आम्ही मौजा करून त्यांना बाहेर काढलेले आहे. 2 अजून आहेत आणि राहिलेले 9 ते 10 कर्मचारी अजून सर्चिंग करून सेकंड ह्याच्यामध्ये सर्चिंग करून आम्ही त्यांचं सर्चिंग करून त्यांना बाहेर काढण्याचं काम चालू आहे. सर, जे अडकलेले लोक आहेत त्यांच्यासोबत काही संपर्क होतोय का? त्यांचा काही प्रतिसाद मिळतोय का आतून? जे अडकलेले लोक आहेत ज्यांच्याशी संपर्क होत होता त्या सर्वांना बऱ्यापैकी बाहेर काढले. त्यातले 2 जण आहेत, पण ते दोघांपैकी एकाच्या अंगावर पिलर आहे. टोटली तो पिलर हलवला तर बिल्डिंग टोटल कोलॅप्स होईल. त्याच्यामुळे ते आम्ही थांबवलेले आहे. त्याला आम्ही रेस्क्यू करणार आहोत, पण थोडंसं वेगळ्या मार्गाने करणार आहोत, जेणेकरून आता जो मलबा आहे तो मलबा साईडला करून आम्ही मार्ग मोकळा करून आम्ही थोडं हे करून त्यांना बाहेर काढणार आहोत. सर, अगदी दिवसभरापासून हे बचाव कार्य सुरू आहे. आता रात्र झाली आहे. पाठीमागे कचरा पण आहे. यामध्ये सर्वात मोठं काय आव्हान आहे सर्व बचाव कार्यामध्ये? आता सर्वात मोठं महत्वाचं आव्हान म्हणजे ही बिल्डिंग टोटल कोलॅप्स नाही झालेली, ते आदांतरी येते. कधी पुढेही केव्हाही कोलॅप्स होण्याची जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळं सगळ्यात मोठं आमच्या पुढे तेच आव्हान आहे की आमच्या कर्मचाऱ्यांचा बचाव करून आम्हाला रेस्क्यू करणे. तुमचं हे बचाव कार्य कधीपर्यंत सुरू राहणार आहे? साधारणतः सकाळपर्यंत चालू राहील. अंदाज आहे सकाळपर्यंत. एकंदरीत आपण बघू शकतो की अग्निशामक दलाचे कर्मचारी अगदी युद्ध पातळीवरती हे बचाव कार्य त्यांनी सुरू केलं आहे. मात्र जी इमारत आहे ती अगदी अधांतरित आहे. त्यामुळे हे सर्व बचाव कार्य करत असताना अडचणी येत आहेत. जर कदाचित ही जर इमारत पडली तर अग्निशामक दलाच्या जवानांसाठी सुद्धा अडचण ठरू शकते, असं वक्तव्य अग्निशामक दलाचे विभाग प्रमुख याच्याकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्मण जाधव, मोची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.